साहेब आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडे घेऊन गेले. एक असा फळा होता, फळा, आणि त्या फळावर ज्याचा हात खांद्यापासून तुटलाय त्याला किरीट सोमय्या साहेबांनी स्वतःच्या पैशाने हात लावून दिला. हात लावल्याच्या नंतर तो हात हलत होता आणि त्या फळ्यावर तो मुलगा आपल्या त्या कृत्रिम बोटांच्या आधारे लिहित होता. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची कमीमुळे एका मुलीचा पाय गेला. त्या मुलीला किरीट सोमय्या साहेबांनी पाय लावून दिला. त्या पायानं ती आज चालते. आनंद या गोष्टीचा वाटतो की त्या मुलीचा पाय गेला. सोमय्या साहेब तिथे थांबले नाहीत, स्वतः मीटरपट्टी घेतली, प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर गेले आणि आज जे सगळ्या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मची उंची वाढली आहे त्याला एकच कारणीभूत व्यक्ती आहे, ती म्हणजे किरीट सोमय्या साहेब. मी तर म्हणतो ज्याच्या आयुष्यात कोणी चुकीचं केलं, सरकारची फसवणूक केली, लोकांकडून पैसे घेतले, लोकांना लुटलं, तर त्याच्या आयुष्याच्या कुंडलीमध्ये राहू आणि केतू पाठवायचं असेल तर एकच काम करायचं, त्या माणसाचं नाव किरीट सोमय्या साहेबांना सांगायचं. एकदा त्यांच्या लिस्टमध्ये तो माणूस आला तर मी गॅरंटी देतो 4 महिन्याच्या आत तो जेलमध्ये, आणि त्याच्यानंतर 10 वर्षाच्या नंतर तो आयुष्यातून उठतो. कारण त्यांचं म्हणणं एकच आहे की कुणी गरिबाला फसवायचं नाही. एक पुण्यातले एक फार मोठे बिल्डर होते, नाव नाही घेणार, मी त्यांना घेऊन एकदा किरीट सोमय्या साहेबांकडे गेलो. म्हटलं साहेब मदत करा ना. मला म्हटलं का रे? म्हटलं साहेब वयस्कर माणूस आहे, आपला मराठी माणूस आहे, मदत केली पाहिजे. का? हे तुला वयस्कर वाटतात? जे 12-15 हजार वयस्कर लोकांनी आपल्या आयुष्याची पेन्शनची कमाई, रिटायरमेंटची कमाई या माणसाला दिली, त्या 12-15 हजार लोकांबद्दल तुला काही वाईट वाटत नाही? त्या शब्दापुढे मी निशब्द होतो. त्यावेळेस मला कळलं की व्यक्ती धडपडते लोकांसाठी. आज या वयात 4थ्या थरावर चढण्याची हिंमत कुणातच नाही. माझ्यात आहे, पण माझ्या खाली जो उभा असेल, ज्याच्यावर मी चढलेलो असेल, वरून तर खाली उतरेन पण त्याच्यानंतर त्याचा भुगा झालेला असेल. पण हिंदीमध्ये एक वाक्य आहे, ऐसे जिंदा दिल मेरे बड़े भाई के लिए जोरदार तालियां सारे लोग बजाए. केदार, मला आयुष्यात एकच खेळ खेळता आला नाही, त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. कधीच खेळता आला नाही मला, पण माझं स्वप्न आहे माझ्या घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहणारा मुलगा एक दिवस देशाचा सचिन तेंडुलकर झालाच पाहिजे. होत कसा नाही? अरे अरे, माननीय नारायण राणे साहेब आलेत. या 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 दादा, कसे आहात? मला माहीतच नाही. हे बघा, जोरदार टाळ्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, अनेक पदं ज्यांनी भूषवली, आणि राणे साहेबांची पुण्याई एवढी मोठी आहे की आज एक असं सफल व्यक्तिमत्व आहे की स्वतः तर अनेक महत्त्वाची पदं भूषवली, आजही खासदार आहेत, आणि एक मुलगा आमच्या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी राज्याचा मंत्री आहे, आणि दुसरा मुलगा देखील खासदार होऊन आज सक्षम आणि सभागृहात भांडणारा, ज्याला आपण तोप म्हणतो, कोकणाचा ढाण्या वाघ म्हणतो, तो दुसरा मुलगा आहे. राणेसाहेबांकडे कधीही गेलेला माणूस, रिकाम्या हाताने गेलेला माणूस कधीच रिकाम्या हातानं परत जात नाही. अशा व्यक्तीचं नाव काय असेल तर त्यांचं नाव नारायण राणे साहेब आहे. आणि ज्यांच्यासमोर मीडियाचा बूम पकडला की बांद्रा ईस्टला ज्यांचे 2 बंगले आहेत, त्या 2 बंगल्यांना घाम फुटतो. मीडियाचे बांधव आहेत नाही ते, त्या 2 बंगल्यात राहणाऱ्या दोघांना घाम फुटतो. तो घाम फोडणारे म्हणजे नारायण राणे साहेब. मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. लहान भाऊ आहे त्यांचा. माझ्या काशी यात्रेला फ्लॅग दाखवायला आले, माझ्या मागच्या हंडीतही मला आशीर्वाद द्यायला आले, आणि आजही राणेसाहेब आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आलेत. राणेसाहेब, आज आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या विजयाच्या संकल्पाची माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दहीहंडी फोडली. म्हणजे उबाटाचं घरी बसवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आता उरलं सुरलेलं दुकान, तुम्ही आधीच बंद केलं त्यांचं दुकान, पण उरलं सुरलेलं उबाटाचं दुकान पण आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये बंद करायचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी ती हंडी फोडली, आणि आजची ही हंडी आपली ऑपरेशन सिंदूर
चे आपले जे शूरवीर सैनिक आहेत त्यांना सलामी देणारी हंडी आहे. आपण केंद्रीय मंत्री म्हणून खूप मोठं आणि चांगलं काम केलं आहे. आणि आजच्या दिवशी आपण असं ठरवलं, आपलं तो हॉस्पिटल आहे कोकणात आणि हॉस्पिटलमध्ये राणेसाहेबांची सेवा फार मोठी आहे. म्हणजे राजकारणामध्ये वारंवार नगरसेवक पदापासून खासदार पदापर्यंत माणूस वारंवार उगाच निवडून येत नाही. लोकांमध्ये जाऊन लोकांशी कनेक्ट ठेवणारे काम केल्यावरच माणूस निवडून येतो. 16 वर्ष आपण मोफत ऑपरेशन करतो आहे आणि आज साहेबांना आनंद आणि अभिमानही वाटेल की आज आम्ही घाटकोपरनी संकल्प केला आहे की महाराष्ट्रातून कोणी आला तरी त्याचं मोफत ऑपरेशन करून द्यायचं. कोणी आला दिव्यांग तर त्याला हात आणि पाय कृत्रिम लावून द्यायचा. मतिमंदांवर या जगात कुठेच औषध नाही, पण मी 10 वर्ष झालं काम करतो आहे. ज्या पद्धतीचं औषधाची आणि ती डॉक्टरची टीम माझ्याकडे आहे त्याचा उपयोग 6 महिने ते वर्षभरात होतो. खर्च शून्य, मोफत आहे, पण याचा फायदा कोट्यावधी लोकांना होईल. आणि हा संकल्प आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचा वाढदिवस होता मागच्या आठवड्यात, तर त्यावेळेस आपण पुण्याईचं काम 5 पट करणार असा संकल्प घेतला. मी आदरणीय नारायण राणे साहेबांना विनंती करेन की त्यांनी आपल्या आजच्या ह्या शुभेच्छा द्याव्यात. त्याच्या आधी जोरात एकदा आवाज द्या, बोल बजरंग बली की जय. जरा जोरात आवाज द्या. चंदूभाई बोलो. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. भारत माता की. नमस्कार मंडळी.